नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर इंटर्नशिप रिलेटेड खूप सारे डाउट्स आहेत स्टुडंट्सला, ते आपण एक एक करून क्लिअर करणार आहोत. स्टुडंट्स, इंडस्ट्रियल ट्रेनिंग 12 वीक्सचे आहे. त्याचा कोर्स कोड 315004 आहे आणि 200 मार्क्स म्हणजे खूप जास्त मार्क्स आहेत याला. आणि हे आपल्याला जर का अचीव करायचे असतील तर काय पार्श्वभूमी असली पाहिजे आपली, काय विचारधारा असली आपली पाहिजे, त्यानुसार त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ शकतो स्टुडंट्स. का? कारण द रिझन बिहाइंड इज इंडस्ट्रियल ट्रेनिंग जे तुमचे जे 200 मार्क्स आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आणि इथं जर का तुम्हाला 200 आउट ऑफ 200 मार्क्स पाहिजे असतील किंवा 199 198 इथपर्यंत तुम्हाला मिळू शकतात, तर हे मार्क्स खूप इम्पॉर्टंट आहेत अकॉर्डिंग टू द युअर रिझल्ट. बिकॉज रिझल्ट एवढा इम्पॉर्टंट आहे. चांगला रिझल्ट असेल तर चांगला स्कोर इथे तुमचा होणार आहे. स्टुडंट्स, आपलं जे इंडस्ट्रियल ट्रेनिंग राहणार आहे ते ब्रांचेस साठी, म्हणजे ऑल ओव्हर ब्रांचेस साठी आपलं इंडस्ट्रियल ट्रेनिंग राहणार आहे. मग ते कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस असो, ठीक आहे, आणि मेकॅनिकल, त्याच्यानंतर सिव्हिल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वगैरे सगळ्या ब्रांचेससाठी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर. तर हा जो तुमचा जो हे आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग, हा 200 मार्क्सचा आहे. ओके, ह्यात आपल्याला काय काय लक्षात घ्यायचे सो दॅट आपल्याला 200 मार्क्स भेटतील. एक्सटर्नल असेसमेंट आहे. एक्सटर्नल असेसमेंटचा अर्थ हा होतो स्टुडंट्स की तुम्हाला एक्सटर्नल येणार आहे ठीक आहे, तो 30 to 40 आवर्स पर वीक, म्हणजे किती तुम्हाला 2 ते 3 तास तरी तुम्हाला रोज इंडस्ट्रियल ट्रेनिंग करायची आहे. ठीक आहे. सेल्फ लर्निंग विथ द गायडन्स ऑफ द इंडस्ट्री सुपरवायझर, म्हणजे प्रॉपर तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग करायची आहे. आता इथं त्यांनी शेड्यूल दिलेला आहे की पहिल्या वीक मध्ये काय करायचे वगैरे. हे ह्याच्यानंतर तुम्ही जात असाल तर व्हेरी गुड. ओके, नाव स्टुडंट सी, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, ॲलोकेशन, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट इंडस्ट्री अवेलेबल अँड रेडी, ते तर आपल्याला करायचंच आहे. ठीक आहे. हे जेवढे पण तुम्ही केलेलं आहेत 4th वीक ऑफ सेमेस्टरमध्ये, त्याच्यानंतर काय करायचंय, हे सगळे जेवढे पण असेसमेंट्स आहेत हे सगळे आपल्याला कम्प्लीट करायचे. हे इम्पॉर्टंट तर आहेतच, बट हे तर पॉईंट्स दिलेले आहेत बघा. इम्पॉर्टंट पॉईंट्स काय दिलेले आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ स्टुडंट, काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते रिस्पॉन्सिबिलिटीज कुठले आहेत. वीकली डायरी आपल्याला बनवायची आहे. ओके, आयडेंटिटी कार्ड अँड ऑल दॅट. तुम्ही हे वाचत नाही बघा. स्टुडंट्स मे इंटरॅक्ट विथ द मेंटॉर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ते आपल्या लक्षात घ्या. स्टुडंट्स हॅव टू फिल द फॉर्मॅट ड्युली साइंड. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टुडंट्स शुड फॉलो इंडस्ट्रियल ड्रेसिंग प्रोटोकॉल्स. ठीक आहे. स्टुडंट मस्ट मेंटेन वीकली डायरी आपल्याला तिथं डेली, म्हणजे आपलं त्याचं जेवढं पण आपण काम करत आहोत ते आपल्याला फोकस करायचं आहे. त्यानंतर स्टुडंट मस्ट सबमिट अंडरटेकिंग ॲज प्रोव्हाइड इन फॉर्मॅट 5. ठीक आहे. हे सगळे गोष्टी आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे रिपोर्ट, वीकली रिपोर्ट, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा जो रिपोर्ट आहे, टायटल पेज, सर्टिफिकेट, ॲब्स्ट्रॅक्ट, एक्नॉलेजमेंट, कॉन्टेंट पेज, हे आपल्याला इथं क्रिएट करायचं आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि इंटर्नशिप जी राहणार आहे 12 वीकची, तुम्ही कशात करताय ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचे काय, जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते आपल्याला इथं समजून घ्यायचे. कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत स्टुडंट्स, हे बघा. जॉईनिंग लेटर ऑफ कंपनी, तुम्ही ज्या कंपनीमध्ये आहात आता, म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग करताय त्या कंपनीचं जॉईनिंग लेटर इम्पॉर्टंट आहे. वीकली डायरी जी आहे ती इम्पॉर्टंट आहे 12 वीक्सची. का? द रिझन बिहाइंड इज दॅट स्टुडंट्स, वीकली डायरी जर का तुमच्याकडे असेल तर तिथं तुमचं जो वर्क आहे, वर्क एक्सपिरियन्स जो आहे, तुम्ही जो रिअल प्रूफ ऑफ वर्क आहे तो तुम्ही तिथं दाखवू शकता. एक्सटर्नल ऑथोराइज्ड कंपनीमध्येच तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग करायची. ठीक आहे. त्यानंतर प्रोजेक्ट टिप्स जे आहेत ते पण तुम्हाला
मी तुम्हाला काय सांगतोय की प्रोजेक्ट जो असेल तुमचा तो एकदम इझी करा, डिफिकल्ट नका करू. ओके, मला असं वाटतं मी खूप डिफिकल्टीमध्ये जातो, खूप स्टुडंट्स असतात मी डिफिकल्टीमध्ये जातो. डिफिकल्टीमध्ये जाऊन तुमचं काय होणार नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ओके, एक गोष्ट काय लक्षात घ्यायची, इथे लक्ष द्या की जर का तुमचा प्रोजेक्ट जो आहे वेब डेव्हलपमेंटमध्ये आहे, ओके, वेब डेव्हलपमेंट असेल किंवा तुमचं प्रोजेक्ट अँड्रॉइडमध्ये असेल, ठीक आहे, अँड्रॉइड वेब डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस AWS मध्ये असेल, तर तुम्हाला काय लक्षात घ्यायचे स्टुडंट्स की तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो सिम्पल फ्रेमवर्क्सनी बनला पाहिजे. ओके, आणि तुम्ही फ्रंट एंड छान बनवा. फ्रेमवर्क्स जे आहेत जे तुम्हाला समजतायत त्याचं बेसिक. ओके, आता मी काय म्हणलंय, सिम्पल HTML CSS जावास्क्रिप्ट PHP MySQL पायथन. तुम्ही जर का ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये प्रोजेक्ट बनवाल, आता अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये पण जर का तुम्ही फ्लटर वापरत असाल, फ्लटर ही गुगलची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तर फ्लटर जर का तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला त्रास होणार आहे. त्यापेक्षा XML आणि कॉटलिन पण नाही यूज करायची, जावा आणि XML यूज करायची आहे प्रोग्रामिंगसाठी. सिम्पल ॲप बनवा. ओके, एक्सटर्नल समोर तुम्ही तुमचं प्रोजेक्ट कॉन्फिडेंटली सांगू शकला पाहिजे. म्हणजे काय स्टुडंट्स, तुम्हाला इझिली आणि कॉन्फिडेंटली तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुमचं प्रोजेक्ट काहीही विचारला इन्व्हिजिलेटरनी, तुम्हाला तिथं बोलता आलं पाहिजे. म्हणजे कसं, क्लिअरली तुम्हाला हे करता आलं पाहिजे ना. कसं, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या इन्व्हिजिलेटरला जो एक्सटर्नल आहे, तुम्ही तुमचा हा प्रोजेक्ट आहे दाखवला, ठीक आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तो फ्रंट एंडला काय विचारतील, ते फ्रंट एंडला हा जो नॅव्हिगेशन बार आहे हा कशाने बनवला, हाच जो विंडो आहे पॉपअप विंडो तो कसा झाला, बॅकएंडला डेटा कसा सेव्ह झाला, ओके, इच अँड एव्हरीथिंग. त्याच्यानंतर कुठं सेव्ह झाला, पीसीच्या आतमध्ये सेव्ह झालाय का, ठीक आहे, बॅकएंड कशाने बनवलंय, ठीक आहे. त्याच्यानंतर फुल फॉर्म काय प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे जे तुम्ही यूज केले, ठीक आहे. तुम्हाला हा आयडिया कुठून आला, ठीक आहे, हा आयडिया कुठून आला प्रोजेक्टचा, तुम्ही कॉपी पेस्ट केलंय का प्रोजेक्ट स्वतःच बनवलेला आहे. बिकॉज इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणजे काय, एक इंडस्ट्रियल ट्रेनिंग झाल्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला जॉब तर भेटतोच ना बाहेर. तसं जर का बघितलं गेलं तर मग ही तुमची आतली तयारी असते. डिप्लोमा म्हणजे तुम्हाला एक स्किल्ड पर्सन बनवण्यासाठीच इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा इथं उपयोग केला जातो. ठीक आहे स्टुडंट्स, आता मला सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं, टीम वर्क रियालिटी. जर का तुमचे जेवढे पण फ्रेंड्स आहेत तुमच्या ग्रुपमधले स्टुडंट्स, जर का ते स्टुडंट्स अजिबात करत नसतील काय काम, म्हणजे ते रिलॅक्स मोडमध्ये, ठीक आहे, तुमचे जर का ग्रुपमध्ये 4 मेंबर्स आहेत आणि 4 मेंबर्स मधले 3 मेंबर्स काहीच करत नाही, तुम्ही डेडिकेशनली ITR पण केलाय, त्याच्यानंतर प्रोजेक्ट पण तुम्ही केलाय, ठीक आहे, तर पूर्ण मेहनत तुम्ही तुमच्यावरती करा. तुम्हाला कॉन्फिडन्स यायला पाहिजे की तुम्ही काय मेहनत केली. ह्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय का, अजिबात नाही. का, कारण एक्सटर्नल समोर जो कोणी क्लिअरली बोलणार आहे एक्सटर्नल समोर त्यालाच मार्क्स मिळणार आहे, त्यालाच A+ मिळणार आहे, त्यालाच 195+ मिळणार आहे. आणि तुमचे जर का प्रोफेसर टीचर्स सोबत गुड रिलेशन्स असतील तरच तुम्हाला 195+ मिळू शकतात. एवढं लक्षात घ्यायचं स्टुडंट्स. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की इक्विपमेंट परचेस करण्यासाठी रिपोर्ट फाईल वगैरे बनवण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून हेल्प घेऊ शकता, पण त्यांच्यावरती रिलाय नाही राहायचे. त्यांनी तुम्हाला जर का हेल्प नाही केली, तुम्ही मनापासून करा, तुम्ही तुमचं 100% द्या, सो दॅट यू विल गेट युअर 100% स्टुडंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्लोमॅटिक अकॅडमी स्पेशल मेसेज. काय स्टुडंट्स, जर का तुम्हाला फोकस काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे, 200 आउट ऑफ 200 मार्क्स मला मिळवायचे कसे करून, कारण मला बेस्ट पर्सेंटेज पाहिजे, कारण मला बेस्ट कॉलेज पाहिजे फॉर डिप्लोमा च्या नंतर कारण मला बेस्ट कॉलेज पाहिजे फॉर डिग्री. ठीक आहे स्टुडंट्स, आपले क्लासेस स्टार्ट झालेले आहे फॉर 3rd इयर मेगा ऑनलाईन क्लासेस. वी टेक ऑल युअर थेअरी सब्जेक्ट्स. त्याच्यानंतर फॉर 2nd इयर ऑल्सो
वी टेक द सब्जेक्ट्स. ओके स्टुडंट्स, सो तुम्हाला इथून रेडी व्हायचं ते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय स्टुडंट्स, सीट्स लिमिटेड आहेत. लवकरात लवकर जॉईन व्हा. ग्रुपची जी लिंक्स आहेत ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. आणि काय पण ॲडमिशनच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील मला पर्सनली मेसेज करा. एन्क्वायरी करायची असेल पर्सनली मेसेज करा. होप तुम्हाला या गोष्टी कळल्या असतील आणि क्लिअर झाल्या असेल की मला 200 आउट ऑफ 200 कसे मिळवायचे आहे ITR मध्ये, इंडस्ट्रियल ट्रेनिंग मध्ये. थँक्यू स्टुडंट्स.